मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शुक्रवारी महिला सशक्तीकरण अभियान। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाशिबिर घेण्यात येणार आहे। या महाशिबिराचे संबंधित सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परस्पर समन्वयाने काटेकोर यशस्वी नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आज दिल्या। शासनाच्या योजनांची लाभार्थींना थेट मदत लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। या महाशिबिराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सिटी बस लिंक डेपो शेजारील मैदान तपोवन नाशिक येथे होणाऱ्या या महाशिबिरात जवळपास 50,000 महिलांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात येत आहे। महाशिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक, महिला व बालविकास अशा संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन व कार्यवाही करावी। उपस्थित लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारावेत। तसेच इच्छुक लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल उभारण्यात यावा असे त्यांनी यावेळी सूचित केले। यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी मान्यवरांची बैठक व्यवस्था, वीज पुरवठा, जनरेटर्स, महाशिबिरास येणाऱ्या महिला व अन्य लाभार्थ्यांची वाहतूक व्यवस्था, कार्यक्रम स्थळाची स्वच्छता, स्वच्छ पेयजल, पार्किंग व्यवस्था, मोबाईल स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, प्रथमोपचार, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, सूत्रसंचालन, सांस्कृतिक कार्यक्रम, LED स्क्रीन्स आदी बाबत सविस्तर आढावा घेतला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।